इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चोरी. श्रीरामपूरच्या चौघांविरोधात गुन्हा, दोघे अटकेत. इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्न समारंभात झालेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरने अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश करत 2 सराईत आरोपींना अटक केलीय. या कारवाईत तब्बल 2,89,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 336/2026 भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्न सोहळ्यात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमावेळी फिर्यादी यांच्या गळ्यातील सुमारे 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेले होते. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असताना तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सागर सुरेश कांबळे हा आपल्या साथीदारांसह चोरीतील सोन्याची वाटणी करण्यासाठी ममदापूर फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून 2 आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले आरोपी सागर सुरेश कांबळे वय 32, राहणार रामनगर वॉर्ड नंबर 1 श्रीरामपूर. बबलू उर्फ अब्दुल इब्राहिम पिंजारी वय 36, राहणार वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर. तर या गुन्ह्यातील 2 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. फरार आरोपी आतिक अयूब उर्फ आरिफ शेख, सनी विलास ढोकणे, दोघेही राहणार वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर. पोलिसांनी आरोपींकडून 1,49,500 रुपयांचे 11.5 ग्रॅम सोन्याचे दागिने, 70,000 रुपयांचे 2 मोबाईल, 70,000 रुपयांची मोटरसायकल असा एकूण 2,89,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यातील आरोपींना पुढील तपासासाठी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या 02441 2461 111 किंवा डायल 112 वर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केलं आहे. राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज चॅनल, संगमनेर.